सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे ती आता मस्त मेकअप वगैरे करते आणि ती साडी घालते आणि साडी घालून ती आता तिथून आर्याला म्हणते, कशी दिसते मी आर्या. आर्या म्हणते की खरंच खूप छान दिसते तू, खरंच खूप, तुला आता फ्रेंडला तू खूप आवडशील असं म्हणते. आणि आता सावी साडी घालून पळत असते जिन्यावरती तिच्या फ्रेंडला दाखवण्यासाठी. पळत चाललेली असते तेवढ्या तिचा पाय घसरतो आणि पडायला लागते. तेवढ्यात तिला धैर्य पकडतो आणि म्हणतो की अगं सावी, अशी पळत कुठं चालली होतीस तू, बघून चालायचं ना, अगं बघायचं ना, कळत नाही का तुला खाली, असं म्हणतं. तर आता लगेच सावी म्हणते की हे बघा, मला फ्रेंड्स असं काय करतंय. तर आता लगेच सावीला खूप ओरडतो, सावीला खूप राग येतो. ती म्हणते की असं का ओरडलं असेल फ्रेंड, मी खरंच चांगली नाही दिसले ह्याच्यात, मला फ्रेंड का ओरडत असेल असं म्हणत असते. म्हणते की खरंच फ्रेंडने असं का केलं असेल माझ्याशी, म्हणजे फ्रेंडला मी त्याची फ्रेंड नाहीच आहे, त्याची बेस्ट फ्रेंड दुसरीच आहे. खरंच ना, तो मला फ्रेंड समजतच नाही, त्याची फ्रेंड ती खोटारडीच आहे, ती खोटारडीच ती त्याची फ्रेंड आहे. तो माझ्याशी असं का वागतोय ना, मलाच कळत नाही आहे खरंच, असं म्हणत असतं. तर आता लगेच म्हणतो की खरंच खोटारडी आहे, ती खोटारडीच त्याची फ्रेंड आहे. तर ती म्हणते की मला तुझ्याशी नाही बोलायचं, जा, मी तुझी फ्रेंड नाही आहे ना, मी एवढं मेकअप पण ते केलं तुझ्यासाठी तरी चांगलं नाही म्हटलं मला. आणि ती पळते तिथून आणि आता ती इकडे रूममध्ये येऊन रडायला लागते. तर इकडे आता जो धैर्य आहे तो म्हणतो की खरंच तिला वाईट वाटलं असेल का माझ्या सगळ्या वागण्याचं. तर इकडं ती पळत चाललेली असते आणि तेवढ्यात आता तिला तिथे जो भास्कर आहे तो आडवा जातो, दोघंजण एकमेकाला धडकतात. तेवढ्यात आता लगेच भास्कर होतो, मी किती घाबरलो, मला वाटलं कोणतरी येडी बाईच आली आहे, खरंच मी हिला घाबरलो होतो, ही वेडीच वाटली होती मला, असं म्हणतो. आणि तो सावीचा अपमान होईल असं तिला बोलत असतो. आणि आता लगेच म्हणतो की खरंच काय भोताट दिसते बघ हे. तर आता लगेच दामिनी पण बसलेली असते. तर आता लगेच म्हणतो की काय काही पण बोलला असतो, हिचं नाव काय दुसरं म्हटलं असतं हिला, पण जाऊ दे आता. त्याचा म्हणतो की विलास म्हणतो बोल ना बोल ना. तर म्हणतो वेडी 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 असं म्हणतो तिला. सावीला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. आणि ती आता तिचं आवरते, ड्रेस वगैरे घालून तशीच ती त्याच्यासोबत खेळत बसते. तर इकडे आता तेवढ्या ती उभा असते, तेवढा तिथं धैर्य येतो. धैर्य सावीचा हात पकडतो आणि ती इरा हसत असते. इराला हसत बघून धैर्य म्हणत असतो की अगं सावी, असं काय करते तू, अगं शांत हो ना, मी काहीच नाही केलं, अगं चुकून झालं माझ्याकडून, अगं मी तुला नीट बघितलंच नव्हतं, तू पडली असते त्याच्यामुळे मी तुला असं ओरडलं. तर आता लगेच इरा खूप हसते, इराला खूप मजा वाटते. तर आता इरा म्हणते की हे दोघं खरंच नाही एकत्र नाही यावं कधीच. आणि आता इरा जी असते ती आता तिथून निघून जाते. तर इकडे आता लगेच जी सावी आहे तिथे मध्ये मला तुझ्याशी नाही बोलायचं फ्रेंड. तर धैर्य तिला समजावत असतो. तर इकडे दामिनीकडे येते इरा आणि म्हणते आत्या, बघितलं ना तू, हे सावी कधी जाणार आहेस ह्या घरातून की नाही जाणार, मला सांग बरं, मला नाही माहिती, ही घरातून लवकर गेली पाहिजे असं म्हणत असते. आणि इकडे आता जी सावी आहे ती म्हणते की देवा, माझ्या फ्रेंडला नाही आवडत ना, मी आता हे घर सोडून जाणार आहे, असं देवाला हात जोडून ती प्रार्थना करते, तिथून जायला निघते. दामिनी आणि इरा चोरून तिची मजा बघतात आणि दोघी खूप हसतात, त्यांना खूप भारी वाटतात. त्या म्हणतात की खरंच दोघी खरंच चालली आहे सावी घरातून, असं म्हणून हसत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट ते बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.